पण 3 भेळ बांधून द्या. हो आधी मला द्या. अहो दादा. येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आज राया आणि मंजिरीची भेट होणार आहे. ताई कशी बनवली तुम्ही? मग तिथे आणखीन एक काका भेळ घेण्यासाठी येतात आणि म्हणतात मला पण भेळ हवी आहे. तेवढ्यात भेळवाली काकू म्हणते ताई पुदिन्याची चटणी संपली आहे. त्यावरती मंजिरी मध्ये जाणा ताई मी करते पुदिन्याची चटणी. आणि मंजिरी स्वतः त्या गाड्यावरती चटणी करते आणि भेळ घेऊन तिथून निघून जाते. तेवढ्यात तिथे राया येतो आणि तोही भेळ घेतो. त्याला पुदिन्याची चटणीची चव मंजिरीच्या हातची आहे हे लक्षात येतं. तेवढ्यात तो राया त्या काकूला म्हणतो ताई ही चटणी कोणी केली आहे? तेवढ्यात त्या काकू म्हणतात की इथे एक मुलगी ओली भेळ खायला आली होती आणि वेळ नसल्यामुळे ती म्हणजे मीच चटणी करते आणि तिनेही चटणी बनवली आहे. रायाला मंजिरीच्या हातची चव लक्षात येते आणि तो त्या काकूंना म्हणतो की ती मुलगी कुठे गेली? तेवढ्यात त्या काकू सांगतात ती मुलगी इथल्या समोरच्या रस्त्याने सरळ निघून गेली. राया तिच्या पाठीमागे जातो आणि मिस फायरमॅन हाक मारतो. तेवढ्यात ती मुलगी पाठीमागे वळून पाहते. प्रेक्षकांनो, खरंच ती मुलगी मंजिरी आहे का ते जाणून घेण्यासाठी आजचा संपूर्ण भाग बघा.